जावा फुल स्टॅक डेव्हलपरसाठी विच वन इज द बेस्ट प्रोजेक्ट, फिनटेक बँकिंग या रिटेल ई कॉमर्स ॲप्लिकेशन. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत ॲक्च्युली, की जर तुम्हाला 3 ते 5 वर्ष एक्सपिरियन्स आहे आणि तुम्ही इंटरव्ह्यू देत आहे, तर रिझ्यूममध्ये कोणता प्रोजेक्ट स्टार्ट करायला पाहिजे जेणेकरून तुमचा इंटरव्ह्यू हा सक्सेस होईल. तर आपल्याकडे ऑप्शन्स आहे फिनटेक बँकिंग अँड रिटेल ई कॉमर्स ॲप्लिकेशन. तर हा एक व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा, कारण ॲट दी एंड मी माझं तुम्हाला रिकमेंडेशन पण सांगणार आहे. तर आपण पाहूयात ॲक्च्युली, जे काही कॅन्डिडेट सध्या 3 to 5 इयर एक्सपिरियन्स आहे आणि इंटरव्ह्यू देतात ॲक्च्युली, तर नक्कीच त्यांना हा क्वेश्चन नक्कीच पडतो ॲक्च्युली, की सर प्रोजेक्टमध्ये कोणता, म्हणजे इंटरव्ह्यूसाठी रिझ्यूममध्ये कोणता फ्रूट्स आम्ही ॲड करायला पाहिजे. तर जर तुमचा 3 ते 5 वर्ष एक्सपिरियन्स आहे तर नक्कीच तुम्हाला ऑप्शन्स आहे ॲक्च्युली, कारण तुम्ही दोन्ही फ्रूट्स ॲड करू शकता. पण त्याच्यामधून असा एक क्वेश्चन पडतो की कोणता लेटेस्ट प्रोजेक्ट दाखवायचा आपल्याला, राईट. तर आधी आपण पाहूयात फिनटेक बँकिंगसाठी. जर तुम्ही बँकेचं प्रोडक्ट्स ॲड करतायत तर वर्ल्ड वाईड, यू नो बँकिंग यूज वर्ल्ड वाईड ॲक्च्युली, अँड इन द इयर ऑफ ए आय, म्हणजे आजच्या ह्या ए आयच्या युगामध्ये पण आपण जर पाहिलं तर बँकिंग हे नक्कीच टॉप मोस्ट लाईक डोमेन अवेलेबल ॲक्च्युली, राईट. येस. तर बँकचे एक्झाम्पल आपण आधी घेऊयात. जसं इंडियामध्ये आपण सांगतो आय सी सी बँक आहे, एच डी एफ सी बँक आहे, एस बी आय बँक आहे, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आहे, राईट. तर नंबर ऑफ बँक्स ॲक्च्युली, करेक्ट. इवन आय डी एफ सी आहे, आय डी वाय बँक, देर आर थाउजंड्स ऑफ बँक इन इंडिया. आणि जर तुम्ही वर्ल्ड वाईड थिंक केलं, जसं यू एसमध्ये पाहिलं आपण बँक ऑफ अमेरिका, बँक ऑफ न्यूयॉर्क, राईट, किंवा स्विस बँक आपण पाहिलं यू बी एस. तर ह्या जे काही बँक्स ॲक्च्युली ऑलमोस्ट दे आर युजिंग जावा ॲज अ ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट प्रोग्रामिंग लँग्वेज, आणि त्यामध्ये दे आर गोइंग टू फॉलो मायक्रो सर्व्हिस बेस आर्किटेक्चर. म्हणजे बॅकएंडला जावात यूज करणार, पर्सिस्टन्स लेअरला डेटा जे पी ए, क्रिएटिंग द रेस्ट एपीआयज, दे आर युजिंग स्प्रिंग बूट फॉर कंट्रोलर लेअर. And definitely they are following microservice based architecture. Front end is React.js, database SQL, NoSQL both they are using. Mostly Postgres they are using here. And tool-wise Apache Kafka, Docker, Kubernetes, whatnot, right? Including AWS Cloud as well. तर मी तुम्हाला नक्कीच हे सांगेल ॲक्च्युली, जर तुम्ही बँकेचं प्रोडक्ट ॲड करता तुमच्या रिझ्यूममध्ये तर तुमचं स्ट्रॉंग लाईक डोमेन नॉलेज त्यांना पाहायला भेटेल. आणि इम्पॉर्टंट म्हणजे जे काही टेक्स्ट तुम्ही ॲड करताय ॲक्च्युली ते पण राहील. आणि यामध्ये जी बँकची फंक्शनॅलिटी असते, राईट, जसं अकाउंट ॲक्च्युली, आणि ऑलमोस्ट तुम्हाला मी सांगेल की वर्ल्ड वाईड प्रत्येक जो पर्सन असणार त्यांचं अकाउंट असतंच ॲक्च्युली. आपण इंडियाचं एक्झाम्पल घेऊ. प्रत्येक पर्सन जे आहेत ॲक्च्युली त्यांचं प्रत्येकाचं बँकमध्ये अकाउंट असतं. तर अकाउंटमध्ये टाईप आहेत, जसं सेविंग अकाउंट आहे, करंट अकाउंट आहे, डीमॅट अकाउंट आहे, राईट, सॅलरी अकाउंट आहे, स्टुडंट अकाउंट आहे. आपण पाहिलं कॉलेज स्टुडंटचं पण अकाउंट असतं, राईट. येस. तर सेम लाईक कार्ड आपल्याकडे टाईप आहे, जसं डेबिट कार्ड आहे, क्रेडिट कार्ड आहे. अगेन क्रेडिट कार्डच्या आतमध्ये पण आपल्याकडे जसं मी तुम्हाला सांगेल की प्लॅटिनम आहे, गोल्ड आहे, सिल्वर आहे, असे टाईप असतात त्याचे ॲक्च्युली. आणि एक्झाम्पल सांगायचं झालं लोन, कारण मोस्टली एम्प्लॉईज लोक जे आहेत ते लोनसाठी अप्लाय करतात. बिझनेस जे असतात ॲक्च्युली, राईट, ते पण बिझनेस लोनसाठी अप्लाय करतात. किंवा एखाद्याला प्रॉपर्टी परचेस करायची, प्रॉपर्टी अगेन्स्ट लोन पण ते अप्लाय करतात. तर लोन हॅव टाईप लाईक बिझनेस लोन, व्हेकल लोन, ॲग्री लोन, पर्सनल लोन, होम लोन, गोल्ड लोन, प्रॉपर्टी अगेन्स्ट लोन. देर आर नंबर ऑफ टाईप ऑफ लोन अवेलेबल, करेक्ट. तर मी तुम्हाला रिकमेंड करेल तुम्ही होम लोन पण ॲड करू शकता. आणि यामध्ये तुम्ही मायक्रोसर्व्हिस बेस आर्किटेक्चर इझिली तुम्ही एक्सप्लेन करू शकता. आणि मला हे एक रिकमेंड करायचं इथे, जसं इंटरव्ह्यूमध्ये विचारतात की अपाचे कापा तुम्ही कुठे यूज केला, राईट. जसं जे कंपोनंट्स पण आपल्याकडे, जसं प्रोड्युसर आहे, कन्झ्युमर आहे, ब्रोकर आहे, पार्टिशन्स आला, राईट. हे तुम्ही टॉपिक हे तुम्ही इझिली एक्सप्लेन करू शकता. का? कारण जेव्हा एखादा पर्सन लोनसाठी अप्लाय करतो आहे तर जे काही स्टेटस आहे ॲज अ नोटिफिकेशन म्हणजे इव्हेंट्स आपण सेंड करतो ॲक्च्युली बाय SMS अदरवाईज बाय ईमेल. तर त्या ठिकाणी आपण अपाचे कापका यूज करतो. डॉकर पण आलं, क्युबरनेटिस पण याच्यामध्ये इन्क्लूड होतं, आणि एपीआय टेस्टिंग पोस्टमन सागर तुम्ही सगळं एक्सप्लेन करू शकता. त्यामुळे बँकेचं प्रोडक्ट एक्सप्लेन करणं फार इझी आहे. आणि एकदा की बँकेचे प्रोडक्ट्स तुम्ही ॲड करतात फिनटेक बँकिंग, तर तुमचा रिझ्यूम इझिली शॉर्टलिस्ट होईल अँड इझिली तुम्ही तुमचा फर्स्ट इंटरव्ह्यू क्रॅक करू शकता. आता बँकमध्ये जे जास्त यूज होतं ॲक्च्युली सिक्युरिटी, तर मी तुम्हाला सांगेल JWT तुम्ही चांगली तयारी करायला पाहिजे जेणेकरून तुमचा इंटरव्ह्यू इझिली क्रॅक होईल. कारण JWT फ्लो तुम्हाला सांगता आला पाहिजे. यासाठी आपल्या चॅनलवरती पण आपण ॲड ऑन केलेले आहे ॲक्च्युली JWT सेशन्स. आणि जर तुम्हाला वाटते की रिअल टाईम प्रोजेक्ट्स पाहिजे तर आपल्या चॅनलवरती आपण प्रोजेक्ट्स पण आहेत. आणि जी वर्किंग प्रोफेशनलची आपली बॅच आहे त्यामध्ये आपण रिअल टाईम तुम्हाला लाईव्ह प्रोजेक्ट्सवरती काम करायला पण परमिशन देतो. इट इन्क्लूड्स पेमेंट गेटवे ॲज वेल, राईट. रिअल टाईम पेमेंट ट्रान्झॅक्शन झाले पाहिजे. आता आपण येऊयात ॲक्च्युली सेकंड रिटेल ई कॉमर्स ॲप्लिकेशन डोमेन, राईट. तर रिटेल ई कॉमर्स ॲप्लिकेशन मी तुम्हाला सांगेल हे पण वर्ल्ड वाईड आहे. पण जर तुमचा एक्सपिरियन्स जास्त असेल तर मी रिकमेंड नाही करणार. जर तुम्ही फ्रेशर असाल, 2 वर्ष एक्सपिरियन्स आहे तर फाईन आहे, तुम्ही ॲड ऑन करा लाईक रिटेल ई कॉमर्स ॲप्लिकेशन. जसं की ॲमेझॉन झालं, फ्लिपकार्ट आहे आपल्याकडे, राईट. देर आर मॅनी लाईक मिंत्रा, जसं जिओ सर, रिलायन्सचं पण ॲक्च्युली
ई कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे, नायका ॲल्सो लाईक रिटेल ई कॉमर्स प्लॅटफॉर्म, इवन टाटाचं पण आहे राईट. तर असे डिफरंट रिटेल ई कॉमर्स प्लॅटफॉर्म ॲक्च्युली. इवन मी तुम्हाला सांगितलं पुण्यामध्ये विजय सेल्स, त्यांचा पण ई कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे. क्रोमा त्यांचा पण लाईक रिटेल ई कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे राईट. येस, पण ज्यांचा 2 वर्ष एक्सपिरियन्स आहे ते ॲड करू शकता रिटेल ई कॉमर्स ॲप्लिकेशन राईट, इनिशियल स्टेजमध्ये ॲज अ फ्रेशर्स लाईक एंट्री लेवल जॉब ऑपॉर्च्युनिटीज. आणि यामध्ये कसं असतं रिटेल ई कॉमर्स ॲप्लिकेशनमध्ये, जसं की युजर रजिस्ट्रेशन, त्यामुळे ते तुम्ही MongoDB वापरू शकता कारण लाईट वेट डेटा असणार आहे. नंतर असणार आहे आपल्याकडे प्रॉडक्ट लिस्टिंग आलं, कॅटेगरी असेल, त्याची सब कॅटेगरी असेल, कार्ट असेल, विशलिस्ट असेल, कुपन्स असतील राईट, पेमेंट्स असेल, रिव्ह्यूज असेल, इनव्हाइसेस असेल, बिलिंग सर्व्हिस आहे, लाईक ऑर्डर अँड रिटर्न असेल, ते हे सगळे फंक्शन त्याच्यामध्ये आपण ॲड केलं पाहिजे ॲक्च्युली राईट. आणि ह्या प्रोडक्ट्सवर तुम्ही इझिली बोलू शकता, म्हणजे हा इझी टू एक्सप्लेन ॲक्च्युली. पण जर तुम्ही पाहिलं फिनटेक बँकिंग, तर फिनटेक बँकिंग हा नक्कीच म्हणजे एकदम लार्ज स्केल ॲप्लिकेशन होईल, कारण त्यामध्ये डिफरंट टाईप ऑफ सर्व्हिसेस आहे, जसं कस्टमर सर्व्हिस आहे, अकाउंट सर्व्हिस आहे, लोन सर्व्हिस आहे, ट्रान्झॅक्शन सर्व्हिस आहे, पेमेंट सर्व्हिस आहे, इवन नोटिफिकेशन सर्व्हिस आहे, ऑडिट सर्व्हिस आहे. देर आर लॉट्स ऑफ थिंग्स. आणि डेफिनेटली टेक स्टॅक जर तुम्ही सांगायला गेलात तर मायक्रोसर्व्हिस तुम्ही वापरताय, त्याच्यामध्ये सिंक्रोनस असिंक्रोनस कम्युनिकेशन होतं. सिंक्रोनसमध्ये आपण फिन क्लायंट वापरतो, असिंक्रोनसमध्ये आपण अपाचे कापका वापरतो. हे सगळं तुम्ही सांगू शकला पाहिजे ॲक्च्युली. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं फिनटेक बँकिंगमध्ये एंड युजर हिटिंग द रिक्वेस्ट राईट, फर्स्ट दे आर ट्राईंग टू लॉग इन, they are just passing username password actually, correct? Whether it's account number and password, this request comes at server side. It means रिॲक्ट स्क्रीनवर तुम्ही काय करतात, युजरनेम पासवर्ड तुम्ही पास करतात किंवा अकाउंट नंबर पासवर्ड तुम्ही पास करतात. सर्व्हर साईड म्हणजे स्प्रिंग बूटले रिक्वेस्ट येते आपले, तर स्प्रिंग बूट गोज टू लाईक validate this, and definitely if they validate like the credentials are verified, then it generates the JW token. And there are 3 things like header you can simply consider, then we have available payload and the signature actually. आणि एकदा काही टोकन बनला की ते परत आपला फ्रंट एंडला येतं रिॲक्ट साईडला, लोकल स्टोरेज किंवा सेशन स्टोरेज असेल तर ते स्टोर होतं ॲक्च्युली. अँड अकॉर्डिंग टू सबसिक्वेंट रिक्वेस्ट वी आर सेंडिंग टू अगेन अवर बॅक एंड ॲक्च्युली, and if it's valid token right, then server again generate the response and giving to front end actually. like ह्या वेळी तुम्ही ते एक्सप्लेन करू शकता. आणि मायक्रोसर्व्हिस वापरला म्हणजे API गेटवे आपला सिंगल एंट्री पॉईंट राईट. येस, इट मीन्स इट विल हँडल द सेंट्रलाइज लेवल सिक्युरिटी, हँडल द राउटिंग ॲज वेल, रेट लिमिटिंग, लाईक एव्हरीथिंग, फॉलबॅक मेकॅनिझम ॲज वेल. जर एखादी सर्व्हिस डाऊन असेल तर नक्कीच सर्किट ब्रेकर पॅटर्न आपण यूज करतो, जेणेकरून फॉलबॅक URI आपण कॉल करू शकतो. देर आर 3 स्टेट्स, क्लोज, ओपन, हाफ ओपन ॲक्च्युली राईट. येस, even we have Eureka server, it means service registry, where all the instances are registered there actually. And even we have Spring Boot actually there to monitor system health, किंवा हिस्ट्री डॅशबोर्ड असेल आपल्याकडे की मॉनिटर सिस्टम हेल्थ ॲज वेल, मॅट्रेसेस यू कॅन सिम्पली कन्सिडर, किंवा जिपकिन असेल आपल्याकडे टू ट्रेस डिस्ट्रीब्युटेड लॉग. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, जर तुम्ही असिंक्रोनस कम्युनिकेशन करताय तर तुम्हाला अपाचे कापका असणार आहे, सिंक्रोनस तुम्ही यूज करता तर फिन क्लायंट आहे. म्हणजे सर्व्हिस टू सर्व्हिस कम्युनिकेशन कसं होतं ते पण तुम्ही एक्सप्लेन करू शकता इझिली. तर बँकिंग प्रोजेक्टचा हा तुम्हाला जास्त बेनिफिट्स आहे. यामध्ये तुम्ही डॉकर, क्युबरनेट्स असेल, AWS क्लाउड असेल, AWSचे डिफरंट सर्व्हिसेस आहे, जसं EC2 आपल्याकडे इलेस्टिक कम्प्लीट क्लाउड, किंवा इलेस्टिक बिनस्टॉक असेल टू रन देवर ॲप्लिकेशन राईट, जार फाईल्स, किंवा RDS आहे, रिलेशनल डेटाबेस सर्व्हिसेस फॉर डेटाबेस पर्स्पेक्टिव्ह, किंवा आपल्याकडे S3 बकेट आहे, ज्या ठिकाणी आपले KYC डॉक्युमेंट्स वगैरे असतील ते आपले स्टोर ठेवतो आपण तिथे करेक्ट. AWS लॅम्बडा असेल सर्व्हरलेस कन्फिगरेशन, ग्राफाना केबन असेल लॉक ट्रेसिंगसाठी, किंवा क्लाउड फॉर्मेशन असेल, क्लाउड वॉच असेल, हे सगळं तुम्ही एक्सप्लेन करू शकता इझिली राईट. तर ह्या बऱ्याचशा गोष्टी तुम्ही इझिली सांगू शकता. आणि नक्कीच जसं API टेस्टिंग आपण पोस्टमन वापरतोय, स्वॅगर वापरतोय राईट. येस, स्वॅगर फॉर यू कॅन सिम्पली से लाईक API डॉक्युमेंटेशन ॲज वेल. आणि पोस्टमनमध्ये पण काही बेनिफिट्स आपल्याकडे, आपण पोस्टमन कलेक्शन बनवू शकतो आणि ते आपण टेस्टरला शेअर करू शकतो किंवा एंड युजरला आपण देऊ शकतो. एंड युजर इन द सेन्स आय विल से लाईक फॉर UAT एन्व्हायरमेंट्स, इफ दे वांट टू टेस्ट ओनली बॅक एंड API, तुम्ही कलेक्शन इझिली शेअर करू शकता, जेणेकरून ते टेस्ट करू शकता तुमची बॅक एंड APIs राईट. येस, तर ही मला तुम्हाला सांगायचं आहे. जर सपोज बँकिंगचा अप्रोच तुम्ही ॲड करता तर एखादी सर्व्हिस जर डाऊन आहे, आपण एक्झाम्पल घेऊयात ॲक्च्युली फोनपे, बेस्ट एक्झाम्पल फॉर दॅट. सी मीट्स फोनपेचं स्वतःचं एक पण बँक नाही आहे राईट, दिस इज जस्ट प्लॅटफॉर्म. गुगल पे दिस इज जस्ट प्लॅटफॉर्म, दे डोंट हॅव ओन बँक ॲक्च्युली करेक्ट. Like in PhonePe, you are adding your ICICI bank details, correct, and you are trying to transfer your funds. म्हणजे तुम्ही स्वतः फंड ट्रान्सफर करतायत तुमच्या फोनपेमधनं तुमच्या फ्रेंड्सच्या फोनपेवरती. तुमचं अकाउंट आहे ICICIमध्ये आणि फ्रेंड्सचं अकाउंट आहे HDFCमध्ये. सपोज HDFC सर्व्हिस डाऊन नाही, ह्या केसमध्ये काय होणार, तुमची अमाऊंट जर डेबिट झाली तर तुम्हाला फोनपे स्वतः सांगतं की डोंट वरी राईट, युअर मनी इज सेफ करेक्ट. कारण पुढची सर्व्हिस जर डाऊन आहे तर साहजिक आहे अमाऊंट ट्रान्सफर होणार नाही. जेव्हा ती सर्व्हिस अप अँड रन होईल तेव्हा ते अमाऊंट तुमची ट्रान्सफर होईल. तर ह्या गोष्टी बऱ्याचशा तुम्ही बँकमध्ये शिकायला भेटू शकतात तुम्हाला. म्हणजे मला हेच तुम्हाला सांगायचं आहे
की बँकचे प्रोडक्ट्स असे जे तुम्ही रिअल टाईम युसेज सांगू शकता, ट्रान्झॅक्शन नोटेशन तुम्ही यूज करू शकता. तर अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला फिनटेक बँकिंगच्या प्रोडक्ट्समध्ये ॲड ऑन करायला भेटेल. तर आपण डिफरन्स जर पाहिला, रिटेल ई कॉमर्स ॲप्लिकेशन जे काही कॅन्डिडेट्स जे एंट्री लेवल अपॉर्च्युनिटी सर्च करतात, त्यांचे 2 वर्ष एक्सपिरियन्स, 3 वर्ष एक्सपिरियन्स, यू कॅन ॲड लाईक रिटेल ई कॉमर्स ॲप्लिकेशन. बट दोज हू आर लाईक 3 to 5 year experience, like they have 15 year experience, I will recommend you can add like fintech banking project. का? कारण हे थोडं मोर एंटरप्राइज लेवल, इट मीन्स लार्ज एंटरप्राइज लेवल ॲप्लिकेशन्स आहेत ॲक्च्युली. आणि याच्यामध्ये आपण ॲडव्हान्स सिक्युरिटी पण ॲड करतो. आणि हे बी मायक्रो सर्व्हिसेस आहे, काफका आपण रिअल टाईम यूज करणार ॲक्च्युली, राईट? येस. आणि ज्या काही कंपन्या आहेत, जसं मी तुम्हाला सांगेल, सर्व्हिस बेस्ड कंपनी, इन्फोसिस, TCS, विप्रो, एल&T, कॅपजेमिनाय, दे ऑल हॅव क्लायंट्स लाईक फिनटेक बँकिंग. लाईक इन्फोसिसचं एक्झाम्पल सांगितलं, I was the ex-employee in Infosys, right? See, then they have Bank of America, they have Bank of New York, they have UBS, they have lots of banks available there. If you are going to take example of TCS, they also have Bank of America, Bank of New York. They have also lots of, even TCS have Indian bank, like you can simply consider SBI. They have IDFC Bank, right? There are lots of like bank they are operating, even LTIMindtree. They also have banks like Citibank and all. बट मी तुम्हाला हे रिकमेंड करेल की नॉट ओनली दोज, बट दोज हू आर बँक लाईक UBS असेल, किंवा बेस्ट एक्झाम्पल सांगितलं मास्टर कार्ड, दे ऑल्सो वर्किंग विथ बँकिंग सेक्टर ॲक्च्युली, राईट? लाईक कार्ड पेमेंट यू कॅन सिम्पली कन्सिडर. त्यामुळे तुमचे चान्सेस जास्त असतात इंटरव्ह्यू शेड्यूल होण्याचे, आणि इझिली तुम्ही तुमचा फर्स्ट इंटरव्ह्यू क्रॅक करू शकता. आणि जसं मी तुम्हाला सांगेल की जर तुम्हाला वाटते की मला रिटेल ई कॉमर्ससाठी अप्लाय करायचं आहे, तर LTIMindtree दे हॅव लाईक ई कॉमर्स ॲप्लिकेशन्स, इवन TCS ऑल्सो दे आर गिविंग द सर्व्हिसेस फॉर दॅट. बट आय विल रिकमेंड लाईक रिटेल ई कॉमर्स वर्सेस फिनटेक बँकिंग. तर तुम्ही फिनटेक बँकिंगला जास्त प्रेफरन्स द्या, कारण फिनटेक बँकिंगमध्ये असं हे ॲक्च्युली, म्हणजे इन द इरा ऑफ AI, आजच्या ह्या EIच्या युगामध्ये पण बँकिंग सेक्टर नक्की स्टॉपचं डोमेन ॲक्च्युली. आणि जर तुम्ही आतापासून बँकिंगचे जर तुम्ही काम केलं, प्रोडक्ट्स बनवले, तर तुमचं करिअर नक्कीच लॉंग टर्मसाठी चांगलं असेल. आणि तुमचं जर सध्या लेट ऑफ झालं असेल, किंवा यू आर स्टक विथ लाईक सपोर्ट रोल, किंवा तुम्ही सर्व्हिस बेसमध्ये काम करताय, पण तुमचं एम आहे की सर मला मास्टर कार्डमध्ये जायचं, सिटी बँकमध्ये जायचं आहे, IBMमध्ये जायचं, प्रॉडक्ट बेस्ड कंपनीमध्ये जायचं आहे, तर नक्कीच आपल्या प्लॅटफॉर्मवरती आपण चालू करतो फुल स्टॅक जावा डेव्हलपर वर्किंग प्रोफेशनल बॅच. आणि ह्या बॅचचं खास वैशिष्ट्य ॲक्च्युली तुम्हाला फिनटेक बँकिंग रिअल टाईम प्रोडक्ट्सवरती काम करायला चान्स भेटेल. म्हणजे तुम्ही स्वतः रिअल टाईम तुम्ही ईमेल लिहिणार आहे, रिअल टाईम जावा मेल सेंड झाले पाहिजे, SMS रिसीव्ह झाले पाहिजे, OTP व्हेरिफिकेशन झालं पाहिजे, आणि त्यानुसार तुम्ही अमाऊंट डिपॉझिट, विड्रॉ, फंड ट्रान्सफर, म्हणजे हे सगळं ॲक्टिव्ह तुम्ही करू शकला पाहिजे ॲक्च्युली. म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स वाढेल, आणि नक्कीच कोड तुमच्या सिस्टममध्ये असणार आहे, त्यामुळे तुम्ही इझिली कॉन्फिडन्स लेवल तुमचा कोड तुम्ही एक्सप्लेन करू शकता. HLD म्हणजे हाय लेवल डिझाईन, तर तुम्हाला स्वतः काम करायला चान्स भेटेल. आणि LLD नक्कीच डे टू डे यू आर गोइंग टू वर्क ऑन कोड बेसिस लाईक लो लेवल डिझाईन. त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स एवढा बिल्ड होईल. आणि जर तुमचं पॅकेज सध्या 4 लाखाचं असेल, तर आपल्या प्लॅटफॉर्मवरती नक्कीच तुम्ही 400% म्हणजे 16 LPAचं मिनिमम पॅकेज घेऊ शकता. तर मेक्स वाय यू आर वेटिंग, यू कॅन जॉईन अस अँड स्टार्ट युअर करिअर इन फुल स्टॅक जावा डेव्हलपमेंट.